अँड हिअर इज द बर्थडे बॉय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ. तर हे केक आणि हे बघून तुम्हाला कळायच असेल बर्थडेची तयारी चालू आहे. नंतर मी डायरेक्टली आता घरातून शूट करत आहे, कारण की आम्ही जेव्हा केक घेऊन आलो तेव्हा घरातील लाईट गेलेली होती आणि मी इतकं घाबरले की केक आणलेला आहे आणि लाईट जर नाही आली तर पूर्ण केक मेल्ट होऊन गेलेला असता. पण लकीली लाईट आलेली आहे 5 मिनटात. तर आता पटकन इकडे केक फ्रीजमध्ये ठेवते आणि मी तुम्हाला संध्याकाळी दाखवते की कसा डिझाईन काय मी कस्टमाइज केलं थोडंसं थीम ह्याच्यानुसार. तर बघू केक आहे. आणि कधी पण ही चूक करू नका की कॅन्डलसहित कधीच केक फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर कॅन्डल तुमची परत लागणारच नाही. त्यामुळे इकडे मी पहिला कॅन्डल साईडला काढून घेतले आणि त्यानंतर आता केक आपण फ्रीजमध्ये ठेवूयात. इकडे सगळे आईस ट्रेस भरून ठेवलेत मी. मला आता आयडिया नाही आहे की डीप फ्रीझरमध्ये ठेवू का खालीच ठेवू. ठीक आहे, खालीच ठेवते. तर इकडे मी आणि आई आलेलो आहोत घरी. आता मी इकडे आमच्यासाठी चहा बनवत आहे. तर इकडे मी माझ्यासाठी आणि माझ्या आजीसाठी चहा बनवत होते, कारण की ती पण आज आलती. तिला बर्थडेचं काही आयडिया नव्हतं आणि त्याच्या अगोदरच ती ॲक्च्युली गेली पण. आणि आता पुढचं जे तयारी करायचं होतं त्याच्या अगोदर म्हणलं की चहा पिऊन स्वयंपाक वगैरे करूयात आणि मगच पुढची तयारी करूयात. तर माझ्यासाठी खूपच स्पेशल गोष्ट आहे ही, कारण की मला माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायला किंवा त्यांच्यासाठी काहीही करायला खूप आवडतं. आणि त्यांचा बर्थडे माझ्यासाठी माझा खूप मोठा दिवस असतो. म्हणजे त्यांचा बर्थडे कमी आणि माझा बर्थडे जास्त असाच वाटतो मला. तर इकडे मी चहा बनवली होती आणि माझ्या आजीला ना नेहमी अशी एक प्लेट लागते चहा प्यायला. म्हणजे अगोदरपासून मी तर डायरेक्ट प्लेटमध्ये चहा देत होते तिला. तर आम्ही चहा पीत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. तिचं असं झालं की तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं बर्थडे आहे, त्यांच्यासाठी काहीतरी आणले असते. पण मी म्हणले राहू दे, कारण की आज रात्री 12ला होतं. तसं पण बर्थडे लॉजिकली तर उद्याच आहे. मग इकडे आम्हाला चहा दिला आणि आजी आली म्हणजे हे सर्व असतंच. मी तिला किती वेळा सांगते की नको आणू, कारण की हे ब्रेड वगैरे नाही, याच्याने खूप वजन वगैरे वाढतं. पण ती नाही ऐकत. जरवेळेस ब्रेड असलं काही आणतच असते गोडच. त्यानंतर मी लागले इकडे स्वयंपाकाला. आज म्हणलं की मस्तपैकी एक व्हेज बिर्याणी बनवूयात. अधिक महिना चालू आहे त्यामुळे, नाहीतर यांना नॉनव्हेज खूप आवडतं. पण आता अधिक महिना चालू आहे आणि माझ्यामुळे ते पण पाळतात. म्हणजे मी जेव्हा म्हणेल ना की नाही खायचं त्यावेळेस ते घरात बिलकुल आणत नाहीत. आणि आता ते पण थोडंसं माझ्यासोबत राहून जास्त स्पिरिच्युअल झालं, त्यामुळे त्यांनी पण नॉनव्हेज खूप कमी केलं आहे. काय आता ऑलमोस्ट 10 सव्वा 10 झालेले आहेत. फुगे वगैरे फुगवायला मी स्टार्ट केलेलं आहे. इकडं तुम्हाला सेटअप दिसेल, टेबल वगैरे. इकडं मागेच डेकोरेशन करायचा विचार केलेला आहे. आता फुगे फुगवायला स्टार्ट करते आणि दाखवते तुम्हाला हळूहळू कसा होत आहे डेकोरेशन. तरीचे ऑलमोस्ट 11:15 झालेले आहेत आणि मी बघा काय करत आहे. मी बनवत आहे चहा, कारण की आता डेकोरेशन करायचं आहे. असं पण उशीर होईल थोडासा. फुग्याचा आवाज बघा, उशीर होईल त्यामुळे चहा पिऊन करावं मला, थोडीशी एनर्जी पण येईल. तुम्हाला मी दाखवतेच डेकोरेशन आत कसं चालू आहे. आणि माझी जी थीम मी बोलले होते की मी एक कलर थीम केलेली आहे, तर ते पण तुम्हाला कळेल की कोणत्या कलरची थीम केलेली आहे फुगे बघून. पहिला आपण चहा घेऊयात अँड देन वी विल सी द डेकोरेशन. पण मजा येते असं, म्हणजे उशीरपर्यंत जागून मस्तपैकी डेकोरेशन कोणासाठी तरी करायचं एकदम स्पेशल. तर आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि बघूयात कसं टर्न आउट होतं आहे. मला ती जास्त एक हे आहे की कसं टर्न आउट होतं आहे. तर यू कॅन सी दिस, हे बघा. तर थीम आपली आहे व्हाईट अँड गोल्डन. माझा भाऊ इकडे फुगे फुगवत आहे. तर आज आजच तो आला आणि त्याची मला इकडे कामात मदत झाली, नाहीतर मला एकटीला हे सर्व करत बसावं लागलं असतं. फेसलेस आहे. एक मिनिट, इकडे नाही, हे व्हाईट आहे, इथे नाही ठेवू शकत आपण. आणि इकडे हा ग्रीटिंग कार्ड मी त्यांच्यासाठी बनवला होता. खरं तर हा मला इतका नाही आवडला, कारण की माझ्या डोक्यात खूप वेगवेगळं होतं. पण असं होतं ना की करायला बसलं की काहीच सुचत नाही. आणि हा त्यांचे क्यूट फोटोज, आमचे एकत्र काही फोटोज आहेत. तिकडे त्यांच्यासाठी एक लेटर लिहिलं आहे. आणि हे स्टिकर्स वगैरे हे सगळे मी मिशोवरून स्टिकर्स मागवले. तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंकसाठी कमेंट करा. त्यानंतर इकडे बघा हे सर्व हे पण ॲक्च्युली जे बर्थडे डेकोरेशनचं सर्व तुम्हाला सामान दिसतं आहे पूर्णपणे मिशोवरून मागवलेलं आहे मी. आणि खूपच भारी भारी सेट आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे त्यामध्ये तुम्हाला भेटेल. आणि खूप छान डेकोरेशनचे पीसेस अवेलेबल आहेत. लिंकसाठी नक्की कमेंट करा. गाईज, डेकोरेशनच्या लास्ट पडावर पोहोचलो आणि हे बघा
असं काही झालं आहे. फुगे वगैरे लावलेत आम्ही आणि लाईट पण लावले. लाईट लावल्यावर आणखीन छान दिसेल. पण आता डेकोरेशन अजून फायनल टचिंग चालू आहे, फिनिशिंग चालू आहे. तर मी पण रेडी होते. गाईज मी पण रेडी झालेली आहे इकडं. आणि हा माझा आउटफिट तुम्हाला सुद्धा दिसत नसेल फुल, पण खूप मस्त आहे आणि कलर पण छान दिसत आहे. तर लाईट लावल्यावर डेकोरेशन असं काहीचं दिसत आहे ना. मला असलं ना छोटे छोटे लाईट्स खूप आवडतात. ह्या लाईट्स आणि हे डेकोरेशन खूप भारी वाटतं. हे एकदम चमक धमक बघून. आणि हा केक बघा किती सुंदर दिसत होता. मला तर खूप जास्त आवडला आहे. इन्स्टावर मी याची ID पण टॅग केली आहे. तुम्ही जर मला इन्स्टावर फॉलो करत नसाल तर नक्की करा. तर इकडे मस्त असं डेकोरेशन केलं होतं मी. ॲक्च्युली मला ते मोठेवाले गुलाब भेटले नाहीत कारण की येताना माझ्याकडे केक होतं, त्यामुळे मी गाडी घेऊन कुठे थांबू नाही शकले. तर आता आलो आता तो मुमेंट जेव्हा बर्थडे आपला आत एंटर करणार होता. त्या अगोदर मीच इकडे सगळे फोटो वगैरे काढून घेतले. ऑलमोस्ट 12 वाजायला 1-2-4 मिनिटच कमी राहिलेले असतील, त्यावर मी हे सर्व करून घेत होते. आणि ते पहिला त्यांनी त्यांच्या आजीचे पाया पडले. त्यानंतर ते त्यांच्या देवीला जाऊन आले कारण की हे त्यांचं जर बर्थडेला ठरले असं पहिला ते देवीचे पाया पडतात. आणि पुढे पण एक खूप इंटरेस्टिंग केस आहे, मी तुम्हाला नक्की सांगते. तर इकडे ते येणार होते तर मी फोटो वगैरे काढून घेतले, व्हिडिओज वगैरे काढून घेतले कारण की ते तर मॅन्डेटरी आहे. तर इकडे असं खूप क्यूट सर्व हे डेकोरेशन दिसत होतं. त्यानंतर बघा हे माझ्याकडे ॲक्च्युली फुटतच नव्हतं. मला माहीत नाही का, पण हे खूप असंच असतं की फुटतच नाही लवकर. त्यानंतर ह्यानी हात लावल्यावरच फुटलं, बहुतेक ते त्यांच्या हाताने फुटणार होतं. त्यानंतर मी ह्यांना दाखवत होते की कसं दिसतं आहे वगैरे वगैरे, कारण की हे इतके जास्त एक्सप्रेसिव्ह नाही आहेत की असं लगेच हे नाही करत. त्यामुळे मी स्वतःच विचारत होते की कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे. कारण आणि त्यांना हे आयडिया होतं कारण की त्यांना माहीत आहे की मी हे सर्व करणारच त्यांच्या बर्थडेला, कारण की त्यांना पण माहीत आहे मी किती एक्सायटेड असते त्यांच्या बर्थडेसाठी. त्यामुळं त्यांनी काय एवढं सरप्राईज नाही झाले. त्यानंतर आम्ही केक कट केलो. ही कॅन्डल पण खूप सुंदर दिसत होती याच्यावर. काल तुम्ही पाहिल्याप्रमाणे बर्थडे झाला आणि खूप छान सेलिब्रेट झालं. नंतर झोपायला थोडासा लेट झाला. तर आता उठून मी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ झालेली आहे आणि आता देवपूजा करते. त्यानंतर आपण यांचं औक्षण वगैरे करूयात. तर यांचा वाढदिवस असतो 6 जूनला, म्हणजेच की शिवराज्याभिषेक सोहळा देखील असतो 6 जूनला. आणि त्यामुळं मला आणखीन एक स्पेशल गोष्ट वाटते की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील याच दिवशी झाला आणि यांचा वाढदिवस देखील याच दिवशी आहे. तर इकडं आमच्या घरी जो शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याला मी स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घेतलं. त्यांना अष्टगंध वगैरे लावले आणि इकडे देवपूजा केली कारण की ह्यांचं बर्थडे आहे तर म्हणजे देवपूजा तसं तर रोजच करायला पाहिजे, पण असं एक जेव्हा खास दिवस असतात ना तेव्हा एक खासच आनंद असतो वेगळाच प्रत्येक गोष्टीचा. त्यानंतर इकडे नाश्ता केला. ह्यांचा फेवरेट सुशीला म्हणलं तुम्ही बाहेरच खायचं, पण ऑलरेडी इकडेच लेट झालेलं होतं. त्यानंतर इकडं यांचं औक्षण करून घेतलं मी, कारण की बर्थडेला आय थिंक ही एक गोष्ट असते ते लहानपणाची आठवण येते की लहानपणाचं असंच बर्थडे सेलिब्रेट होत होतं अगोदर. आता हे केक आणि हे ते खूप असलं वाढलेलं आहे, पण ठीक आहे, बदल संस्कृतीचा नियम आहे, बदल सृष्टीचा नियम आहे. तर बदलाप्रमाणे आपणही बदलायचं. आणि त्यानंतर आम्ही जात होतो. आणि तुम्ही विश्वास करू शकतात का की आम्ही जिथे जातो आहे ना ते लाईफमध्ये फर्स्ट टाईम जात आहेत त्या ठिकाणी. म्हणजे मला तर विश्वासच होत नाही की कोणीतरी सोलापुरात राहून अक्कलकोटला पहिल्यांदा जात आहे. तर हो, हे आणि मी चाललो होतो आम्ही अक्कलकोटला, कारण की मला असंच आम्ही बोलता मला पण माहीत नव्हतं. आणि ह्यांनी बोललं की मी आणखीन कधीच अक्कलकोटला नाही गेलो. आणि मी इतके शॉक झाले की तुम्ही आजपर्यंत अक्कलकोटला नाही गेलात. त्यामुळे मी यांच्यासोबत निघाले होते अक्कलकोटला, कारण की ह्यांचं प्रत्येक बर्थडेला पण एक फिक्स असतं की त्यांना प्रत्येक बर्थडेला तुळजापूरला जातात म्हणजे जातातच. पण आज मी अक्कलकोटला घेऊन आलेले होते त्यांना. पण इथे काय झालं तुम्हाला कळेल पुढे. आणि आज इतकी गर्दी होती ना, म्हणजे एकतर अधिक महिना चालू आहे आणि हे बघा कंदमुळे, आणि इतकी बेकार गर्दी होती. बाहेरच तुम्ही बघितलं असाल पार्किंगला पण जागा नव्हती, म्हणजे गाड्या इतक्या आणि ते अतिक्रमण वगैरे काढल्यामुळे ओळखूच येत नव्हतं बाहेरून मंदिर. त्यानंतर इकडे आत आम्ही पोहोचलो तरी तसंच धक्काबुक्की करून. आणि मला वाटलं होतं की आत खूप गर्दी असेल, दर्शन होतील का नाही होणार, पण बघा तुम्ही पुढे काय झालं. आम्ही आत निघालो की ठीक आहे बघूयात काय होतं म्हणून. आणि इकडे खूप सुंदर दुकानं, म्हणजे इतकं भारी वाटतं इथून चालताना, कारण की जिकडं नजर जाईल तिकडे स्वामी असतात, त्यांची मूर्ती, त्यांचे फोटोज आणि हे सर्व पूजाचे माळ, फुला, प्रसाद हे सर्व बघून पण खूप भारी वाटतं इथं आल्यावर. तर इकडे बघा लाईन, पुरुषांची लाईन इतकी मोठी होती ना, आणि मला माहीत आहे ह्यांना एका ठिकाणी जास्त थांबायला वगैरे ह्यांना नाही आवडत. मग माझं असं होतं की तुम्ही एवढ्या गर्दीत दर्शन घेणार का किंवा थांबणार का, पण हे म्हणलं नाही ठीक आहे चल जाऊ म्हणले. आणि इतकं सुंदर दर्शन झालं ना, म्हणजे जसं ह्यानी लाईनीत थांबले लगेच पुरुषांची लाईन पुढे गेली आणि महिलांची लाईन तर काय ऑलरेडी पुढे चाललीच होती. त्यामुळे खूपच सुंदर दर्शन झाले आमचे. आणि मला असं होतं मनात की ह्यांच्या बर्थडे दिवशी आलात म्हणल्यावर कमीत कमी चेहरा तरी दिसायला पाहिजे, किंवा हे मंदिरात पहिल्यांदा आलेत म्हणल्यावर कमीत कमी दर्शन चांगले व्हायला पाहिजे. आणि खूपच छान दर्शन झाले, खूप चांगले दर्शन झाले आमच्या दोघांचे पण गर्दी खूप जास्त होती. आणि
थोडी धक्काबुक्की तर होती आज, पण गर्दी खूप होत आहे अक्कलकोटला. पण समाधान होतं जेव्हा दर्शन छान होतं तेव्हा. त्यानंतर आम्ही काय आता अन्नछत्रामध्ये थांबणार नव्हतो, पण इकडे फोटो काढण्यासाठी वगैरे आलेलो होतो. कारण की अक्कलकोटमध्ये आलो. मला असं नाही आहे की फोटो काढायचा खूप नाद होता, पण मला असं होतं की एक मेमरी आठवण राहते की पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्यासोबत अक्कलकोटला आले आणि हे पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात अक्कलकोटला आले ते माझ्यासोबत. आणि इथे बघा, जे मी तुम्हाला बोलत आहे की तुम्हाला पुढे कळेल, तर ह्यांचं मी तुम्हाला म्हटलं होतं की जर बर्थडेला ह्यांनी तुळजापूरला जातात आणि इकडून आम्ही पुढे पाणी प्यायला येत होतो. तर ह्यांनी मला म्हटलं की असंच ह्यांनी पुढे चालले. मी म्हटलं की इकडे कुठे चाललात, आपल्याला रिटर्न जायचं आहे. तर हे बोले नाही, इकडे देवीचं मंदिर आहे. आणि हे बघा, तुळजाभवानी माता मंदिर. म्हणजे ठीक आहे, देवीचं कुठलंही मंदिर असू शकलं असतं ना, पण इकडे मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं. म्हणजे जे व्हायचं होतं ते देव ना स्वतः करून घेतं. ह्यांचं बर्थडे रिच्युअल आहे की हे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतात. आणि इकडे बघा, देवाने कसं स्वतःहून त्यांना दर्शन दिलं. म्हणजे आम्हाला आता तुळजापूरला जायला जमणार नव्हतं, कारण की यांना रिटर्न कामावर जायचं होतं. आणि ऑलरेडी आम्हाला यायला लेट झालेलं होतं. आता इथून त्यांना तुळजापूरला जायला भेटणारच नव्हतं. पण इतकं सुंदर, आणि तिथली मूर्ती पण ना एकदम सेम टू सेम तुळजाभवानी मातेसारखी दिसत होती. आणि मी ॲक्च्युली आज पहिल्यांदा मला कळालं की म्हणजे अक्कलकोटमध्ये तुळजाभवानी मातेचं पण मंदिर आहे. म्हणजे हा कसला भारी योगायोग झाला ना. खूप मला तर असं म्हणजे तिकडं जातानाच अक्षरशः मूर्ती वगैरे बघितल्या, रांगावर काटा आला की कसं हे सर्व जुळून आलं आणि खूप भारी वाटलं. आणि हे आमचे येता जाता गाडीवर असे चाळे चालू होते, चालू होते. म्हणजे माझे, ह्यांचं काय नाही, कारण की मला असं गॉगल बिगल घालून मस्त केस उडत होते, तर मग मी एन्जॉय करत होते माझं. त्यानंतर आम्ही कुठे आलो आणि चहा नाही असं होणारच नाही. मग मी माझ्या टी पार्टनरसोबत आम्ही इकडे चहा प्यायला थांबलो, गुळाचा चहा. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला मस्तपैकी. तिकडे पण मी व्हिडिओ करत बसले, कारण की हे मॅन्डेटरी आहे. आपण आहोत यूट्यूबर, म्हणजे आपल्याला हे करायलाच पाहिजे. आपल्या हे कार्यात, आपल्या हे कर्मात बसतं. तर इकडे फालतू बडबड बास झाली, तर इकडे आम्ही चहा पिला आणि इतकं. आणि असा खूपच मेमोरेबल आमचा दिवस गेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू कमेंट, लाईक, शेअर. थँक्यू सो मच.